इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत मतदान प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक 2 मधील शहापूर हायस्कूल येथील मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। येथील ईव्हीएम मशीनमध्ये अचानक एरर आल्याने मशीन काही काळासाठी बंद पडले। त्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली असून मतदारांना बराच वेळ ताटकळत थांबावे लागले। सकाळपासून सुरळीत असलेल्या मतदान प्रक्रियेला दुपारनंतर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने खंड पडला। मशीन सुरू करण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी तांत्रिक पथकाची मदत घेतली, मात्र मशीन पूर्ववत होण्यास वेळ लागल्याने मतदानाचा वेग मंदावला। यामुळे मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत होती। अनेक मतदारांनी तासनतास रांगेत उभे राहून संयम राखत मतदान केले। ईव्हीएम बंद राहिल्याच्या कालावधीत मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। सायंकाळनंतरही मतदारांची संख्या कमी न होता उलट वाढत गेल्याने प्रशासनासमोर नवीन आव्हान उभे राहिले। शेवटी उशिरा मशीन सुरू झाल्यानंतर मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत अतिरिक्त कर्मचारी तैनात केले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला। उशिरापर्यंत मतदान सुरू असले तरी मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान करत लोकशाही प्रति आपली बांधिलकी जपली। ईव्हीएम मधील तांत्रिक बिघाडीमुळे मतदानास विलंब झाला असला तरी अखेर सर्व मतदारांना मतदानाची संधी देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले।